आजनावळे आणि घाटघर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जो अदानीचा हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रकल्प होणार आहे त्याच्या विरोध म्हणजे तिथं होऊ नये याच्याकरता सूरजभाऊ वासगे 9 ऑगस्ट म्हणजे क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन या दिवशी उपोषणाला बसलेले आहेत. आज तिसरा दिवस आहे. त्यांना भेटण्यासाठी मी इथं आलेलो आहे. त्यांची जी मागणी आहे की तिथं प्रकल्प होऊ नये त्याचे विविध कारणं आहेत, ज्यामध्ये तिथलं इको सेन्सिटिव्ह झोन असेल किंवा तिथं जे प्रकल्पग्रस्त होणार आहेत किंवा तिथल्या मायनिंग ॲक्टिव्हिटीमुळं खोदकाममुळे तिथलं जे काय डोंगर रांगा डिस्टर्ब होणार आहेत किंवा तिथे विशेषतः एखादा प्रकल्प जर करायचा असेल तर आदिवासी प्यासा ग्रामपंचायतच्या ज्या परवानग्या घेतल्या पाहिजे ते कुठल्याही प्रकारच्या घेतलेल्या नाही आहेत. आदिवासी प्यासा क्षेत्रामध्ये जर एखादी गोष्ट करायची असेल तर तो किती मोठा नेता असो, किती मोठा प्रशासकीय अधिकारी असो, किती मोठा उद्योगपती असलो तरी त्या गावच्या ग्रामपंचायतच्या ठराव घेतल्याशिवाय कुठल्याच गोष्टी करता येत नाही असं भारत सरकारच्या कायद्यामध्ये आहेत. त्याचं कारण असं आहे, आदिवासी समाजाच्या चालीरीती, रूढी परंपरा आणि ज्या पद्धतीचं आदिवासी समाजाचं जंगल, जल म्हणजे पाणी आणि तिथली जमीन त्याच्यावर असणारं प्रेम आणि त्यांनी आतापर्यंत करत आलं आहे त्याचं जतन, त्याच्यामुळं तो कायदा भारत सरकारने केलेला आहे. या सगळ्या कायद्याला बगल देऊन अदानीचा जो प्रकल्प होत आहे तो तिथं होऊ नये अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे आणि त्यांना बळ मिळावं याच्याकरता राजकीय नेत्यांनी आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी सूरजभाऊ आज इथं उपोषणाला बसलेले आहेत. मी इथं आल्यानंतर त्याची तब्येतीची विचारपूस केली आणि हे उपोषण कसं सुटेल किंवा आपला प्रश्न मार्गी कसा लागेल त्याच्या बाबतीत त्याच्याबरोबर चर्चा केली. तहसीलदार साहेबांना फोन केला. ते अर्ध्या पाऊण तासाने इथं उपोषणस्थळी भेट देण्यासाठी येणार आहे आणि याच्यातून मार्ग कसा काढावा असं काही गोष्टी मी त्यांना सांगितल्यात आणि ते आल्यानंतर त्याच्यामध्ये चर्चा करून हे उपोषण वाया जाणार नाही, हे उपोषणाचं फलित ठरेल आणि त्याच्या माध्यमातून हा प्रकल्प इथं होणार नाही याच्याकरता पुढची पावलं उचलली जातील. आणि सूरजभाऊंची सामाजिक कार्य, आजपर्यंतचं सामाजिक जीवन, तो माझा जवळचा मित्र आहे. त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझ्याबरोबर आमचा युवक अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. समाजाची प्रति तळमळ ही मी त्याची जाणतो, म्हणून त्याची तब्येत चांगली राहावी, उपोषणामुळं त्याच्या तब्येतीवर कुठला परिणाम होऊ नये याच्याकरता मी आज इथं आलेलो आहे. आणि म्हणून त्याच्यातून तहसीलदारबरोबर चर्चा करून एक चांगला मार्ग निघेल याचा आम्ही सारासार विचार करून त्याचं उपोषण थांबवणार नाही, पण स्थगित करून कसं पुढं जाता येईल त्याची चर्चा आम्ही थोड्या वेळाने करू. त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना कळवू. पण आज मी सूरजभाऊच्या उपोषणाला इथं पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. 21 तारखेला जी जनसुनावणी होणार आहे, मग ती जनसुनावणी बेकायदेशीर आहे या स्थानिकांचं मत आहे. जनसुनावणी जी होणार आहे ती बेकायदेशीरच आहेत. आदिवासी विभागामध्ये जर काही गोष्टी करायच्या असतील तर मूळतः त्या गावच्या ठराव पाहिजे, त्या गावच्या ठरावाच्या दृष्टिकोनातून चर्चा केली पाहिजे, ते लोकांपर्यंत सांगितलं पाहिजे. ठीक आहे, प्रकल्प चांगला का वाईट याच्यापेक्षा प्रकल्प करत असताना आपल्याला फायदे काय काय होणार आहे किंवा त्यातून लोकांचे जे काही समज असेल, गैरसमज असेल ते दूर करणे, त्यांच्यावर चर्चा करणे, मग नंतर पुढचं करायचं ना. हा प्रकल्प म्हणजे आमने आम्हाला ठरा आहे आणि तुमच्यावर आता लादणार आहे अशा प्रकारचं जर कार्य असेल तर हे काय आम्हाला मान्य नाही. त्यातून किती समज, गैरसमज, बाकीच्या गोष्टी या सगळ्या करणार आहेत. तिथं जे काही जैवविविधतेचं नुकसान होणार आहे ते काही जनसुनावणीमध्ये थोडे होणार आहे. त्याच्यावर डिस्कशन झालं पाहिजे की हे आम्हाला आमच्या तज्ज्ञांना असं वाटतं, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. तिथं इको सेन्सिटिव्हिटी झोन असल्यामुळं घराला पाया खांदायला बंदी आहे आणि तुम्ही तर फार इकडून तिकडं बोगदा करणार आहे. आता सह्याद्रीच्या रांगामध्ये आपण सगळीकडे बघतो की भूस्खलन होते. का होतंय की जेव्हा या सह्याद्रीच्या रांगा ज्या ज्वालामुखीतून उभ्या राहिल्या त्यानंतर हजारो आणि शेकडो वर्ष ऊन, वारा, पाऊस, थंडी, उन्हाळे त्यांनी पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आता माती ते काय म्हणजे डोंगर कडा आणि दगड सोडतात अशी परिस्थिती आहे.
मग ती सोडू नये म्हणून फॉरेस्टचे तिथं प्रोजेक्ट्स कुठले कुठले वृक्षारोपणाचे वगैरे येते. आणि माळींसारखी घटना घडली. आता काही काही ठिकाणी भूस्खलन झालं, तळेरांना काय झालं, भिवाड्याला काय झालं, परत घाटघर, आजनावळे, पांगुळ गावांच्या तिथं काही काही ठिकाणी असे डेंजर स्पॉट्स आहे. तिथं रिटेनिंग वॉल्स किंवा गॅबियन वॉल्सचे प्रोजेक्ट करून आपत्कालीनमधून प्रोव्हिजन्स करतोय. आणि याला सगळ्यांना बगल देऊन तुम्ही डायरेक्ट बोगदा करणार, तिथं खाणणार, तिथं भूमिहीन होणार. निदान ज्यांच्या जिथं करताय त्यांच्यावर चर्चा तर केली पाहिजे. हे असं जनसुनावणी ठेवून त्यातून काय होणार आहे? त्याचं डिस्कशन झालं पाहिजे, त्याचं पॉईंट वाईज तयारी केली पाहिजे. फक्त आम्ही ठरवले आणि याच्यातून तुम्ही काय करायचं नाही म्हणून हे काय आमचे बाप लागून गेले का? आता काही शिष्टमंडळ काल गेलं होतं कलेक्टर ऑफिसला, तर ते कलेक्टर म्हणतात नाही नाही असं नाही, ते अदानीचं नाव घेऊ नका, गव्हर्नमेंटने ठरवलंय आणि तुम्ही काय करू शकत नाही. त्याला मग प्यासा गावचं त्याला नाही तसं काय नाही, मला कलेक्टरला राईट्स आहे, ते आम्ही ओव्हरऑल करू. मग कलेक्टर काय आमचा मालक झाला काय? कलेक्टर प्रशासनातला अधिकारी, तो आमचा नोकर आहे. तो जो काही पैसे खातोय तो आमच्या करातून पैसे खातोय. त्याने आमची सेवा करायची. प्रशासनातला अधिकारीचे जिल्ह्याचा प्रमुख झाला म्हणून तो काय आमचा मालक नाही झाला. आमचं जे काय म्हणणं आहे तुम्हाला ऐकून घ्यायचं नाही. ते आदिवासी लोक काल गेल्यानंतर त्यांना काहीतरी अशी बडबड करीत राहिला, हे थोडी चालणार आहे. मग अशा प्रकारचा जर अन्याय केला आणि एखाद्याच्या डोक्यात राग आला आणि मग म्हणतात की आतंकवादी आहे आणि हिने असं केलं आणि तसं केलं, का नाही लोक तयार होणार तशी? तुम्ही गुन्हेगारीकडे ढकलण्यासाठी ती जी लेकरं आहेत त्यांच्या मनामध्ये तसा आतंकी विचार तयार करण्यासाठी, त्यांना रिबेलियन तयार करण्यासाठी, बंडखोर तयार करण्यासाठी, त्याच्यातून समाजाला अजून मुख्य प्रवाह यांना आणायचं, तर यांना अजून हे करण्यासाठी हे प्रवृत्त करत आहात तुम्ही. त्यांचं म्हणणं काय ते समजून घ्यायला पाहिजे. इथले जे लोकप्रतिनिधी असतील, आजी माझे आमदार असतील, आजी माझे जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, त्यांच्यावर चर्चा करून ते लोकांना घेऊन, तिथले ग्रामपंचायतचे सरपंचांना बोलून घेऊन, तिथले जे प्रमुख नेते जे प्रमुख पदावर काम केलेत त्यांना बरोबर घेऊन त्यांच्यावर चर्चा करून काहीतरी मार्ग निघेल असं करा ना. नाही वाटलं त्यातून तर आम्ही ठरवू काय करायचं. पण असं लादून जर करणार असेल तर हे योग्य नाही. आणि म्हणून सूरज भाऊचं जे मागणे आहेत ते प्रशासकीय पातळीवर कलेक्टर साहेबांनी मान्य केले पाहिजे असं या मताची आहे. आणि त्यातून मग करायचं नाही करायचं ते पुढे ठरवतात. तुम्ही सत्तेत आहात तर किती तुम्हाला याच्यात संघर्ष करावा लागतो, तुम्ही काय सांगाल? आता हा जो प्रकल्प मुळात जेव्हा आला त्याच्या बाबतीत कुठलीच लोकप्रतिनिधीला कुठली कल्पना दिलेली नाही, गाव लेवलला विचार नाही. ते वरच्या लेवलला एनर्जी डिपार्टमेंटच्या सचिवांनी आणि अदानी ग्रुपनी त्याचे ॲग्रीमेंट्स करून ते केलेले आहेत. आणि उलटी गंगा व्हायला लागली आणि वरतून ते प्रोसेस व्हायला लागले. आता जेव्हा ही 21 तारखेची जनसुनावणी आहेत तर आम्ही पण आमचे नेते जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्या कानावर घालून की आमची लोक हे आदिवासी बांधव अस्वस्थ आहेत, आम्हाला हा प्रकल्प इथं नाही पाहिजे, त्याच्याकरता सत्तेच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांना ते सांगून त्या पद्धतीने हा प्रकल्प इथं होणार कसा नाही किंवा लोकांबरोबर चर्चा केली गेली पाहिजे. तुम्ही डायरेक्ट नोटिसा काढून जनसुनावणी ठेवतात, याला काय अर्थ नाही. आणि त्याच्यामुळं ते लोक एकदम अत्यंत हवालदिले आहेत. त्या गोष्टी मी उद्या योगायोगाने मुंबईला जाणारच आहेत दुसऱ्या इतर कामांसाठी. तर ह्या गोष्टी मी वहिनींपर्यंत ते बोलणारच आहे. आणि त्यातून सत्तेच्या मार्गाने कसा मार्ग निघेल ते म्हणा. शेवटी मार्ग काढायचा आहे. आणि त्यातून जर मार्ग निघत नसेल तर आम्ही बी ह्या आमचे जे बांधव आहेत, हे आता पोपट मामा हे आमचे नेते आहेत, वल्लभ शेठच्या बरोबरीने काम केलेलं आहे. त्यांनी आम्हाला आदेश दिला तर आम्ही काही मागं पुढं बघणार नाही. आम्ही पण जमिनीवर उतरून मग कोणी काय असा ना, अदानी असू, फातानी असू, नाही तर मुख्यमंत्री असू, नाही तर कोणी काय असा ना, त्याच्या विरोधात आम्ही लढणारच.